Hello student, welcome. Today we will discuss about the SN1 mechanism. The long form of that SN1 is substitution unimolecular nucleophilic रिएक्शन. सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक रिएक्शन हा SN1 चा लॉंग फॉर्म आहे. आणि SN1 चा जो काही रिएक्शन आहे ती असणार आहे आपली जो काही आपला टर्चरी ब्युटाइल हलाइड असणार आहे. ब्रोमाइड घ्या, आयोडाइड घ्या, कुठलाही हलाइड ॲटम तुम्ही घेऊ शकता. हलाइड ॲटम म्हणजे X = FClBr आहे आपल्याला माहिती आहे. सो मी इथं घेणार आहे ब्रोमाइड. When tertiary butyl bromide is treated with the strong nucleophile, that is a strong nucleophile or weak nucleophile depend upon. इथं SN1 मध्ये weak nucleophile असला तरी चालणार आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला ॲज अ प्रॉडक्ट म्हणून मिळणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड OH प्लस Br. किंवा तुम्हाला हा जो काही मॉलिक्यूल आहे म्हणजे तुमचं जे काही टर्चरी ब्युटाइल हलाइड आहे, butyl halide converted into the tertiary butyl alcohol. Tertiary butyl alcohol. So now that is our basic reaction. याच्यावरती तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन कसा येणार आहे, बेसिक रिएक्शन. ओके, सो नाव राईट नोट ऑन SN1 मेकॅनिझम. मग त्यावेळेस द्यायचं बेसिक रिएक्शन मध्ये व्हेन टर्चरी ब्युटाइल हलाइड ब्रोमाइड आहे हा ऍक्च्युअल मध्ये. हलाइड आपला कुठला आयटम आहे, ब्रोमाइड म्हणून आपण इथे याला ब्रोमाइड म्हणणार आहे. सो टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइड व्हेन ट्रीटेड विथ द न्यूक्लिओफाइल, दॅट इज अवर न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल ऑलवेज न्यूट्रल और निगेटिव्ह. दे प्रोड्यूस द टर्चरी ब्युटाइल अल्कोहोल अँड ब्रोमाइड that is the negatively charged. Okay, so now that is our another nucleophile. So now first point, that is the rate of reaction. First point, rate of reaction. Rate of reaction. Rate of reaction. Rate of reaction is directly depend upon टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणून रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कन्सन्ट्रेशन ऑफ CH3 सिंगल बॉन्ड CH3. याचं जेवढं स्ट्रॉंग कन्सन्ट्रेशन असेल त्याच्यावरतीच रेट डिपेंड आहे. म्हणून याला आपण आणखी असं सुद्धा लिहू शकतो, रेट इक्वल्स टू K. कॉन्स्टंटसाठी घेतलंय कारण डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीला आपण इक्वॅलिटी मध्ये कन्वर्ट केलंय. सो व्हॉट वी गेट टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइड. हा एक मॉलिक्यूल तिथं असणार आहे. म्हणजे जो काही रेट असणार आहे तुमचा रिएक्शनची स्पीड, किती वेळामध्ये रिएक्शन होणार आहे, 5 मिनिटामध्ये होणार आहे का 10 मिनिटामध्ये होणार आहे, हे सर्वच्या सर्व कशावरती डिपेंड आहे, तुमच्या या कन्सन्ट्रेशन ऑफ टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइड वरती. आलंय लक्षात. सो रेट इज डायरेक्टली डिपेंड अपॉन द कन्सन्ट्रेशन ऑफ टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइड. दॅट इज सेकंड पॉइंट. It is a two-step process. It is a two-step process. In first step, tertiary butyl bromide convert into कार्बोकॅटायन, टर्चरी ब्युटाइल कॅटायन. याला असं म्हणा, याचं नाव येईल टर्चरी ब्युटाइल कॅटायन. इट इज अ स्लो स्टेप, hence it is rate determining step. Rate determining step. It is a rate determining step. While in a second step second, attack of nucleophile occur. Attack of nucleophile occur. It may be front side attack, may be back side attack. It may be front side or
backside attack possible. Maybe front side attack, maybe back side attack. Front side attack, the configuration of product that is written as it is. In front side attack, configuration of product is written, hence known as retention in configuration. While in backside attack, थोडीशी जागा आहे, लिहून घेऊ आपण. While in backside attack, that is inversion. While in backside attack, inversion of configuration occurred. हे खूप इम्पॉर्टंट आहे. It is explained on the basis of mechanism. It is explained on the basis of mechanism. Okay, so now बघा काय म्हटलं यांनी, जो काही रेट हा डिपेंड करणार आहे या रिएक्शनचा, हा फक्त कशावरती असणार आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड वरती. रेट इज टोटली डिपेंड अपॉन द कन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. जेवढं स्ट्रॉंग कन्सन्ट्रेशन असणार आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचा, तुमचा तेवढा रेट ऑफ रिएक्शन, म्हणजे जी काही तुमच्या रिएक्शनला वेळ लागत आहे या बीकरमध्ये, जर तुमचं कन्सन्ट्रेशन टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं कमी असेल तर रिएक्शन स्लो होणार आहे, आणि जर तुमचं कन्सन्ट्रेशन टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं जास्त असेल तर तुमची रिएक्शन कशी असणार आहे, फास्ट. सो ना ही जी काही रिएक्शन आहे ही 2 स्टेपमध्ये होते. इन स्टेप फर्स्ट, दॅट इज द कन्वर्शन, टर्शरी ब्युटाइल फर्स्ट कन्वर्ट इनटू द टर्शरी ब्युटाइल कॅटायन. हा जो काही टर्शरी ब्युटाइल ग्रुप आहे हा कशामध्ये कन्वर्ट होतो, टर्शरी ब्युटाइल कॅटायन मध्ये. इट इज अ स्लो स्टेप, हेन्स इट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. पहिली स्टेप स्लो असते, ते का बरं असणार आहे हे पण सांगणार आहे. In second step, the attack of nucleophile occurred. It may be front side, it may be back side. जर front side ने अटॅक झाला, हा जर न्यूक्लिओफाईलचा अटॅक हा सरळ झाला तर तुम्हाला इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन मिळणार नाही, तुमचं रिटेन्शन कॉन्फिगरेशन जसंच्या तसं राहील. इन फ्रंट साइड अटॅक कॉन्फिगरेशन ऑफ प्रॉडक्ट इज रिटेन. तुमचं जसं ब्रोमाइडचं कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे न्यूक्लिओफाईल जो काही तुमचा राईट हँड साईडला आहे तसाच तुमचा प्रॉडक्ट सुद्धा, हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा सुद्धा राईट हँड साईडला राहील. पण जर बॅक साईडने अटॅक झाला तर तुमचं कॉन्फिगरेशन काय होईल, चेंज होईल. म्हणजे त्यालाच आपण म्हणणार आहे इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. मग आता समोरचे पॉईंट आहेत कुठले, जसं आता मेकॅनिझम स्टडी करणार आहे. हे जे काही मी तुम्हाला व्हाईट बोर्डवरती लिहून दिलं हे पूर्णच्या पूर्ण तुमच्या बुकमध्ये असायला पाहिजे, नोटबुकमध्ये असायला पाहिजे, आणि याच्यावरचा जसा क्वेश्चन येणार आहे व्हाईट बोर्डचा एक वर्ड पण तुम्हाला सोडायचा नाहीये. आलं लक्षात, व्हाईट बोर्डवरचा जो काही एक एक वर्ड असणार आहे हा जसाच्या तसा तुमच्या बुकमध्ये असायला पाहिजे. ओके, जसा तसा बुकमध्ये असायला पाहिजे. सो नाव नेक्स्ट पॉइंट, मेकॅनिझम. बघा मेकॅनिझम, फर्स्ट मेकॅनिझम, या रिॲक्शनचं मेकॅनिझम पाहणार आहे. स्टेप फर्स्ट मध्ये काय होतं, कार्बोकॅटायन. सो नाव CH3, C सिंगल बॉन्ड CH3 गेट कन्वर्टेड इनटू दॅट इज अ कार्बोकॅटायन. सो नाव इट प्रोड्यूस CH3, C single bond CH3 that is your carbocation plus Br negative. And step second, that is CH3 that is carbocation plus hydroxy group nucleophile, it produce. इथं असा फक्त रिव्हर्सिबल ॲरो न करता तिथं डायरेक्ट दाखवा. So now it produce CH3O, that is CH3 front side ला hydroxy group. आता बघा काय होणार आहे, that is your tertiary butyl bromide. हा काय असणार आहे,
टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइड, हा तुमचा एक मॉलिक्यूल आहे टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइड. याच्यामधला हा जो काही कार्बन आणि हलाइड मधला बॉन्ड काय असतो, पोलर. कार्बन असतो पॉझिटिव्ह, ब्रोमाइड असतो निगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अशी असते म्हणून. आलंय लक्षात. मग हा बॉन्ड कुठून ब्रेक होईल, हा इथून ब्रेक होईल. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, इन अ फर्स्ट स्टेप द बॉन्ड बिटवीन हलाइड ॲटम अँड कार्बन डिसोसिएशन ऑक्युअर्ड अँड नाउ फॉर्म टर्चरी ब्युटाइल कॅटायन. याला काय म्हणायचं, टर्चरी ब्युटाइल कॅटायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह, जेव्हा कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल. नाव हा जो काही टर्चरी ब्युटाइल कॅटायन आहे, हा टर्चरी ब्युटाइल कॅटायन तुमचा कन्वर्ट होईल sp2 हायब्रिडाइज दॅट इज प्लॅनर इन नेचर अँड बॉन्ड अँगल बिटवीन दिस टू मिथाइल ग्रुप, दिस मिथाइल ग्रुप, दिस मिथाइल ग्रुप, हा जो काही बॉन्ड अँगल असेल दॅट इज 120 डिग्री. हा कितीचा असणार आहे, 120 डिग्रीचा. अँड नाव दिस टर्चरी ब्युटाइल कॅटायन व्हेन ट्रीटेड विथ द हायड्रॉक्सी ग्रुप इट मे बी फ्रंट साइड अटॅक पॉसिबल, इट मे बी बॅक साइड अटॅक पॉसिबल. व्हेन द फ्रंट साइड अटॅक पॉसिबल you will begin retention in configuration, but while that is a backside attack possible, you will be get inversion configuration, inversion in configuration, inversion in configuration. सिंपल मध्ये जेव्हा हा टर्चरी ब्युटाइल ग्रुप आहे, हा जेव्हा फ्रंट साइडने अटॅक करेल तेव्हा तुम्हाला काय होईल, रिटेन्शन होईल कॉन्फिगरेशनचं. रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन व्हेन फ्रंट साइड अटॅक इज पॉसिबल. पण जेव्हा हा हायड्रॉक्सी ग्रुप बॅक साइडने अटॅक करणार आहे, का बरं करणार आहे, हा जो काही तुमचा टर्चरी ब्युटाइल कॅटायन आहे याला सेपरेटमध्ये लिहायचं चांगल्या तऱ्हेनं. ओके, हा जो काही टर्चरी ब्युटाइल कॅटायन आहे हा तुमचा कसा आहे, प्लॅनर आहे. तो का बरं असणार आहे हे पण सांगणार आहे मी. सो नाव ही जी काही पहिली स्टेप आहे ही आहे RDS, कारण ही काय असते, स्लो स्टेप. जी स्लो स्टेप असते तुमची असते RDS. ही RDS का बरं आहे, ही स्लो स्टेप का बरं आहे, कारण इथं कार्बन कसा आहे, स्टेबल आहे. आणि कुठलाही मॉलिक्यूल आपली स्टॅबिलिटी इझिली लूज करत नाही, तो लवकर अनस्टेबल होत नाही, त्यामुळे तो लवकर बॉन्ड ब्रेक करणार नाही. जेवढ्या लवकर बॉन्ड ब्रेक होईल तेवढ्या लवकर तो काय होईल, टर्चरी ब्युटाइल कॅटायन होईल. पण हा लवकर बॉन्ड ब्रेक करणार आहे का, नाही करणार आहे, बिकॉज हिअर द टर्चरी ब्युटाइल ग्रुप इज अ स्टेबल ग्रुप. आणि हा मॉलिक्यूल स्टेबल लवकर बॉन्ड ब्रेक करणार नाही. मग लवकर बॉन्ड ब्रेक करणार नाही म्हणजे ही स्लो स्टेप आहे, आणि जी स्लो स्टेप असते तेच रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. सेकंड थिंग, हे जे काही दुसरी स्टेप आहे ही असते फास्ट. कारण आता त्याने काय केलं, पहिल्या स्टेपमध्ये कसा का होईना हळूवार बॉन्ड ब्रेक केला आहे हा, पण नंतर काय झालंय की हा जो काही कार्बोकॅटायन आहे हा अनस्टेबल झालाय, कारण इथं त्याने किती बॉन्ड फॉर्म केले, 3 बॉन्ड. आणि यावेळेस हायड्रॉक्सी ग्रुप काय करणार आहे, त्याच्यावरती अटॅक करणार आहे, आणि तेव्हा तुम्हाला एक नवीन मॉलिक्यूल मिळणार आहे, दॅट इज युअर टर्चरी ब्युटाइल अल्कोहोल. हा जो काही टर्चरी ब्युटाइल अल्कोहोल आहे, यावेळेस जेव्हा हायड्रॉक्सी ग्रुपने, बघ बाळा लक्ष दे, जेव्हा हायड्रॉक्सी ग्रुपने फ्रंट साइडने अटॅक केलं तेव्हा तुम्हाला काय मिळालं, रिटेन्शन कॉन्फिगरेशन. पण जेव्हा हायड्रॉक्सी ग्रुपने बॅक साइडने अटॅक केलं तेव्हा तुम्हाला काय झालं, इन्व्हर्शन इन कॉन्फिगरेशन. आणि आपल्याला माहित आहे हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, त्यामुळे ही फास्ट स्टेप असणार आहे, फास्ट मध्ये असणार आहे. सो नाव या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, 2 ट्रान्झिशन स्टेट इन SN1 मेकॅनिझम. 2 transition step occurred. First for slow step, and second for fast step. In SN1 mechanism 2 transition state, yes, state करा त्याला स्टेपच्या जागी, 2 ट्रान्झिशन स्टेट ऑक्युअर. 2 ट्रान्झिशन स्टेट पाहायला मिळतात. पहिली असणार आहे तुमचा हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, तर दुसऱ्या वेळेस बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. सो नाव दॅट इज युअर 2 ट्रान्झिशन स्टेट. आता हे जरी ट्रान्झिशन स्टेट असलं तर हे मेकॅनिझम कसं होतं, सो आणखी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. सो नाव टर्चरी ब्युटाइल कॅटायन, आता आपल्याकडे जागा थोडी कमी आहे, सो थोडंसं इरेज करतो मी आता. सो नाव इन हे जे काही पहिली रिएक्शन आहे ही आपण इरेज केली. आता काय पॉइंट लिहायचा आहे,
फर्स्ट पॉईंट दॅट इज आणखी जे काही आपले पॉईंट असणार आहेत म्हणजे तिसरा चौथा पॉईंट असणार आहे हा आपला. सो नाव तो पॉईंटचा नंबर टाकायचा रिस्पेक्टिव्ह. पॉईंट कमी जास्त झालेत चालतात असं काही नाही, फक्त प्रत्येक वर्ड अँड वर्ड त्याच्यामध्ये असणार आहे. सो नाव इन सो नाव XYZ पॉईंट. सो नाव टर्चरी ब्युटाइल कॅटायन हा जो काही टर्चरी ब्युटाइल कॅटायन आहे इज प्लॅनर इन नेचर. sp2 हायब्रिडायझेशन sp3 नाही, sp3 नाही, sp2 का बरं? काय याने काय केलंय ऍक्च्युली किती बॉन्ड फॉर्म केलेले आहेत आता? 3च बॉन्ड. कारण एक बॉन्ड जो काही होता तो ब्रेक झालाय ना. इट इज अ प्लॅनर इन नेचर, sp2 हायब्रिडायझेशन अँड द बॉन्ड अँगल बिटवीन टू मिथाइल ग्रुप इज ओनली 120 डिग्री. हे ध्यानात ठेवायचं. 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल आहे कोणामध्ये? या मिथाइल ग्रुपमध्ये. हा एक असेल, हा असा असेल, असा असेल, कुठलाही बॉन्ड अँगल बघा 120 आहे. तो कसा आहे मी आता एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. सो नाव दॅट इज अवर टर्चरी ब्युटाइल ग्रुप. ओके. सो नाव इट इज अ प्लॅनर इन नेचर. आता होतं कसं हे तुम्हाला मी सांगतो. सो नाव आपल्याकडे आता मार्कर आहे किंवा नाही तो पाहावा लागणार आहे आपल्याला. सो मार्कर एक तर कमी झालाय. ओके. ॲक्च्युअल कन्सिडर करा. सो नाव आपण इंकची बॉटल कन्सिडर करू. आज आपल्याकडे मार्कर तर नाही आहे. ओके. काय असणार आहे बघा, जेव्हा आपण याला स्टडी करणार आहे काय होणार काय. सो नाव हा आपला एक टर्चरी ब्युटाइल ग्रुप. ओके. कन्सिडर करा. मी याला या बाजूला दाखवतो आणि हा आहे तुमचा हलाइड ॲटम. ओके. सो नाव याला एक काम करणार आहे आपण. सो नाव देअर इज वन हलाइड ॲटम इज प्रेझेंट. आता आपल्याकडे ॲक्च्युअलमध्ये एक मार्कर कमी आहे. सो नाव त्या तर कन्सिडर करू आपण. या इंकच्या बॉटलला काय कन्सिडर करणार आहे आपण? ॲक्च्युअली आपला जो काही हलाइड ॲटम असणार आहे तो. सो नाव दॅट इज युअर वन मिथाइल ग्रुप, another methyl group, at the center there is carbon, and now one bromide. So now this bromide atom which is attached to that side. Consider करा ही इंकची बॉटल काय तुमचा ब्रोमाइड ॲटम आहे. आलं लक्षात? सध्या हा जो काही कार्बन आहे हा कुठल्या नेचरचा आहे? टेट्राहेड्रल. ओके. सो नाव दॅट इज अवर टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइड at the center, that is your central carbon which is a tetrahedral in nature. हा टेट्राहेड्रल आहे. 1 2 3 1 2 3 माहिती आहे तुम्हाला. सो नाव पहिल्या स्टेपमध्ये काय होतं की हा जो काही मॉलिक्यूल आहे हा काय करतो, ब्रोमाइड सोबतचा हा जो काही कार्बन आहे सेंटरचा, हे तर मिथाइल ग्रुप आहेत ना, वन मिथाइल ग्रुप, अनदर मिथाइल ग्रुप, अनदर मिथाइल ग्रुप, हे 3 मिथाइल ग्रुप जसे तसे, आणि चौथा जो काही ब्रोमाइड सोबतचा बॉन्ड आहे तो होतो ब्रेक. का बरं? कारण ब्रोमाइड इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे आणि कार्बन कमी आहे. पण त्याच्याही मागे रिझन आहे की जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ब्रोमिनची जास्त आहे तर ब्रोमिन काय करणार, इलेक्ट्रॉन घेऊन घेणार आणि या कार्बनवर काय राहणार, पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. सो नाव कार्बन कॅरी अ पॉझिटिव्ह चार्ज. नाव ॲट दॅट टाइम कार्बन, tetrahedral carbon which is converted into the planar carbon. Okay, so now tetrahedral carbon converted into the planar carbon, and now this carbon carry a positive charge, hence it is known as tertiary butyl cation. म्हणून त्याला काय म्हटलं, टर्चरी. ब्रोमाइड तर निघून गेलाय ना, तो गेला तिकडे निघून, मग इथं काय आला, पॉझिटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज आला तर हे सर्व जे काही मिथाइल ग्रुप असे होते हे थोडेसे सरळ व्हायचा प्रयत्न करतील. आलं लक्षात? हे काय होतील, सरळ. म्हणजे नाव दिस कार्बन विच इज अ प्लॅनर इन नेचर, नाव दिस कार्बन विच इज अ प्लॅनर इन नेचर, सर्व जे काही मिथाइल ग्रुप आहेत हे काय सर्व प्लेनमध्ये दिसलंय का, हे सर्व काय प्लॅनर आहेत. आणि हे जर प्लॅनर असतील तर इथं हा जो काही मिथाइल ग्रुपचा बॉन्ड अँगल असतो, मिथाइल ग्रुपचा बॉन्ड अँगल, वन मिथाइल ग्रुप अनदर मिथाइल ग्रुप, द बॉन्ड अँगल बिटवीन दिस दॅट इज 120 डिग्री. हा किती असतो, 120 डिग्रीचा. हा किती असतो, 120 डिग्रीचा. आपल्याला माहिती आहे की आपण काय केलं, टर्चरी ब्युटाइल ब्रोमाइडला कशामध्ये कन्वर्ट केलं, टर्चरी ब्युटाइल कॅटायनमध्ये. दॅट इज युअर फर्स्ट स्टेप. आता बघा हा जो काही न्यूक्लिओफाइल आहे कुठला, आपला हायड्रॉक्सी ग्रुप होता ना, हायड्रॉक्सी ग्रुप पाहिलं ना आपण पहिल्या रिएक्शन मध्ये. सो हायड्रॉक्सी ग्रुप, नाव हायड्रॉक्सी ग्रुप विच कॅन अटॅक टुवर्ड्स द फ्रंट साइड विथ as well as it can be there is some possibility about that it can attack towards the back side. आता हा जो काही ब्रोमाइड आयन आहे, कन्सिडर करा की आपल्याकडे आणखी एखादा
न्यूक्लिओफाईल आहे, जसा हा हायड्रॉक्सी ग्रुप असेल, ही इंकची बॉटल काय हायड्रॉक्सी ग्रुप, हा काय करेल फ्रंट साईडनं अटॅक करेल किंवा हा बॅक साईडनं पण अटॅक करू शकतो, हा फ्रंट साईडनी पण अटॅक करू शकतो, हा बॅक साईडनी पण अटॅक करू शकतो. जेव्हा हा फ्रंट साईडने अटॅक करेल तेव्हा ब्रोमाइडच्या जागी हायड्रॉक्सी ग्रुप येईल, म्हणून तुम्हाला रिटेन्शन कॉन्फिगरेशन पाहायला मिळेल. But when the nucleophile which is attack towards the back side, जेव्हा तो बॅक साइडने अटॅक करणार आहे त्यावेळेस काय होईल, इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन पाहायला मिळणार आहे. कारण आपला ब्रोमाइड काय झाला, तो तर निघून गेलाय ना. आता हायड्रॉक्सी ग्रुपने काय केला, हा जो काही इनकमिंग न्यूक्लिओफाईल आहे याने बॅक साइडने अटॅक केला आणि बॅक साइडने अटॅक केल्यानंतर या मॉलिक्युल्स मध्ये मिथाइल ग्रुप मध्ये काय होईल, थोडंसं रिपल्शन होईल आणि पुन्हा तुम्हाला काय मिळणार आहे, एक टेट्राहेड्रल नेचर मिळणार आहे. सो नाउ दॅट इज युअर इन्व्हर्शन इन कॉन्फिगरेशन, दॅट इज युअर इन्व्हर्शन इन कॉन्फिगरेशन. म्हणजे तुमचा ब्रोमाइडच्या एकदम उलट्या दिशेला इन्व्हर्शन मध्ये हायड्रॉक्सी ग्रुप येईल. तुमचा ब्रोमाइड राईट हँड साइडला होता, हायड्रॉक्सी ग्रुप आला लेफ्ट हँड साइडला, म्हणून त्याला म्हटलं इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन. आणि जिथं तुमचा ब्रोमाइड होता राईट हँड साइडला तेव्हा तिथं हायड्रॉक्सी ग्रुप आला, म्हणून त्याला म्हटलंय रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. आलं लक्षात. आणखी एक पॉइंट की हे जे काही अल्काइल ग्रुप आहे, आता हा जो काही बॉन्ड ब्रेक झालाय हा का बरं ब्रेक झालाय हे तुम्हाला सांगतो. अल्काइल ग्रुप आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. अल्काइल ग्रुप काय असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. जसं आता कुठलाही मॉलिक्यूल आपली स्टॅबिलिटी इझिली लूज करत नाही, कुठल्याही मॉलिक्यूलला अनस्टेबल व्हायचं नसतं, प्रत्येकाला काय वाटतं स्टेबल. जसं आता आपण बस मध्ये बसल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आपल्याला एक चांगली सीट मिळायला पाहिजे, बाकीचे उभे राहिले तरी चालतील. आपल्याला असं वाटतं का की आपण उभं राहायचं बाकीच्यांना बसायला जागा मिळत नाही. सेम प्रत्येक मॉलिक्यूलला तसंच वाटतं. काय वाटतं की बा तो स्टेबल असायला पाहिजे. मग आता हा तर सध्या स्टेबल आहे ना, मग हा बॉन्ड आपोआप कसा ब्रेक करतो, तर आपल्याला माहितीये हे जे काही अल्काइल ग्रुप असतात हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. हा मिथाइल ग्रुप म्हणजे ए बी सी हे तिन्ही मिथाइल ग्रुप काय करतील, या कार्बनला इलेक्ट्रॉन देतील. मग या कार्बनला इलेक्ट्रॉन जर यांनी शिफ्ट केले, थोडेसे पुश केले, तर याच्यावरती स्लाइटली निगेटिव्ह चार्ज वाढेल आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज वाढलं तर आपला ब्रोमाइड सुद्धा ऍटम काय निगेटिव्ह 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 रिपल्शन. त्यामुळे आता हा मॉलिक्यूल काय करणार आहे, बॉन्ड ब्रेक करणार आहे. आलंय लक्षात. आणि याने जर बॉन्ड ब्रेक केला तर हा जो काही कार्बनचा इलेक्ट्रॉन असतो, हा कार्बनचा इलेक्ट्रॉन कोण घेऊन जाणार आहे, ब्रोमाइड. म्हणून इथं ब्रोमाइड निगेटिव्ह होईल आणि कार्बन पॉझिटिव्ह होईल. पण तोपर्यंत काय असणार आहे, कार्बन स्लाइटली निगेटिव्ह, म्हणून हा काय करणार आहे, बॉन्ड ब्रेक होणार आहे. मग ही जी काही रिएक्टिव्हिटीची ऑर्डर आहे, जसं रिएक्टिव्हिटीची ऑर्डर इन SN2 SN2 मध्ये रिएक्टिव्हिटीची ऑर्डर टर्चरी अल्काइल हलाइड, टर्चरी अल्काइल हलाइड मोर रिएक्टिव्ह. जसं आता हा टर्चरी अल्काइल हलाइड आहे, कारण हा टर्चरी कार्बन आहे ना, म्हणून हा काय झाला तुमचा टर्चरी अल्काइल हलाइड विच इज मोर रिएक्टिव्ह. रिएक्टिव्हिटी ऑर्डर, रिएक्टिव्हिटी ऑर्डर इन SN1 मध्ये बघा, SN1 पाहतो आपण, SN2 नाही. SN2 ची पण रिएक्टिव्हिटी ऑर्डर सांगतो. SN1 मध्ये रिएक्टिव्हिटी ऑर्डर राहील टर्चरी अल्काइल हलाइड मोर रिएक्टिव्ह ऍज कंपेअर टू द सेकंडरी अल्काइल हलाइड, ऍज कंपेअर टू द प्रायमरी अल्काइल हलाइड, ऍज कंपेअर टू द 0 डिग्री अल्काइल हलाइड. म्हणजे हा जो काही मिथाइल हलाइड आहे हा खूप कमी रिएक्टिव्ह असेल, पण टर्चरी वाले जे काही अल्काइल हलाइड असतील हे काय करतील, फास्ट मध्ये रिएक्शन शो करतील, त्यामुळे ते कसे राहतील, जास्त रिएक्टिव्ह. म्हणून टर्चरी अल्काइल हलाइड लिहून घ्यायचं तिथं, असं लिहून घ्यायचा पॉइंट मी जो सांगणार आहे आता. सो नाउ टर्चरी अल्काइल हलाइड which is more reactive as compared to the secondary alkyl halide, as compared to the primary alkyl halide, as compared to the 0 degree methyl halide. याला म्हणायचं 0 डिग्री. सो 3 डिग्री मोर रिएक्टिव्ह, सेकंड डिग्री लेस अँड फर्स्ट डिग्री लेस. आणि तिथं हे बॉक्स मध्ये लिहून घ्यायचं असं. सो नाउ रिएक्टिव्हिटी ऑर्डर आलं लक्षात. सो नाउ नेक्स्ट, आता हे तर झालंय तुमचं. सो नाउ बॅक साइड अटॅक, फ्रंट साइड अटॅक हे सर्वचं सर्व कसं असलं पाहिजे, तुमचं नोटबुक मध्ये असलं पाहिजे. आणखी एक पॉइंट. सो नाउ इन SN1 रिएक्शन मेकॅनिझम लिहून घ्या तिथं, मी जे सांगणार आहे तुम्हाला लिहून घ्यायचं. आणखी एक पॉइंट ऍड करायचं तिथं, पॉइंट वाढवायचे, खूप सारे लिहायचे. सो इन SN1 रिएक्शन मेकॅनिझम, इन SN1 रिएक्शन मेकॅनिझम
product in racemic mixture, product in racemic mixture, because due to 50% retention in configuration, 50% retention in configuration and 50% inversion in configuration. 50% retention in configuration and 50% inversion in configuration. 50% कसं आहे तुमचं रिटेन्शन कॉन्फिगरेशन आहे, 50% कसं आहे तुमचं इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन आहे. सो 50% रिटेन्शन कॉन्फिगरेशन, 50% इन्व्हर्शन इन कॉन्फिगरेशन, हेन्स फॉर्मेशन ऑफ रेसेमिक मिक्सचर. रेसेमिक मिक्सचर म्हणजे काय, जो प्लेन पोलराइज लाईट राईट हँड साइडला किंवा लेफ्ट हँड साइडला रोटेट करत नाही. आलं लक्षात. सो नाव त्या तऱ्हेने असणार आहे. म्हणजे 50% रिटेन्शन कॉन्फिगरेशन, 50% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन. आणखी एक पॉइंट याच्यामध्ये असणार आहे, इन SN1 मेकॅनिझम, इन SN1 मेकॅनिझम weak nucleophile also process this reaction, process the reaction. No need of a strong nucleophile, no need of a strong nucleophile. तिथं कुठे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईलची गरज नसते, असला तरी चालेल पण तिथं प्रत्येक वेळेस स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईलची गरज नसते. सो नाउ देयर इज नो नीड ऑफ अ स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल. सो एवढे सर्व तुमचे प्रॉब्लेम हा गोल्डन वर्ड तुमच्यामध्ये असायला पाहिजे, जे मी तुम्हाला सांगितले पण आहे आणि जे व्हाईट बोर्ड वरती लिहिलेलं आहे. याच्यावरती क्वेश्चन असा टाकायचा SN1 चा, एक्सप्लेन SN1 mechanism in detail. आलं लक्षात. एक्सप्लेन SN1 mechanism in detail असा एक क्वेश्चन टाकायचा. हे झालं तुमचं SN1 चं. सेकंड थिंग SN1 चं झालं. आता खूप वेळा काय होतं, मी तुम्हाला होमवर्क देतो, इथपर्यंत क्वेश्चन आपला कंप्लीट झालाय. सो खूप वेळा होमवर्क देतो तर फक्त असं जरी दिलं म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड H आणि इथं जर मी एखादा KOH किंवा ROH जरी घेतला तरी तुम्ही कन्फ्युज व्हायला पाहिजे नाही. जर KOH जर घेतला तर फक्त तिथं हायड्रॉक्सी ग्रुपच घ्या. हा K तर बरं पॉझिटिव्ह चार्ज असतो, तो घेतला काय आणि नाही घेतला काय काही फरक पडत नाही. आपल्याला काम फक्त न्यूक्लियोफाईलचं असतं. अशा सुद्धा मी तुम्हाला रिएक्शन्स देणार आहे आणि प्रत्येकाने आवर्जून होमवर्क सेंड करायचंय, कारण कोण कोण होमवर्क सेंड करतोय ते आमच्याकडे सर्वांच्या नोंदी. आलं लक्षात. सो प्रत्येकाने SN1 SN2 चं होमवर्क प्रत्येकाने सेंड करायला पाहिजे. सो नाउ दॅट इज युअर SN1 मेकॅनिझम. ओके, बाकीचं बघू आपण नेक्स्ट लेक्चर.